माहेरची चिमणी स्वाती वडिलांची लाडकी मुलगी. लहानपणी तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण व्हायचा. तिच्या बाबांसाठी ती त्यांच्या जगण्याचा आधार होती आणि आईसाठी जिव्हाळ्याची सखी. भाऊही तिला खूप जपत असे. स्वातीचं लग्न ठरलं आणि सगळीकडे आनंदाची लाट उसळली. आई बाबांनी प्रेमाने तिला सासरी पाठवलं. डोळ्यात पाणी होतं पण मनात आनंद होता. आता तिचं स्वतःचं सुंदर आयुष्य सुरू होईल. पहिल्या काही दिवसात सासर खूप चांगलं वाटलं, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. सासू सासऱ्यांनी तिच्याकडून अपेक्षा वाढवल्या. नवऱ्याच्या बोलण्यात करडेपणा आला. माहेरी सारखं सगळं मिळेल असं वाटायचं का? सासूबाई तिला टोमणे मारायच्या. स्वाती धडपडत राहिली आणि तिच्या सासरच्यांचा आदर मिळवायचा होता. नवऱ्याचं प्रेम जिंकायचं होतं, पण कितीही केलं तरी चुकलं असं वाटायचं. एक दिवस स्वाती खूप आजारी पडली. तिने आईला फोन केला. आई, खूप थकल्यासारखं वाटतंय. आई म्हणाली, बाळा, 2 दिवस माहेरी येऊन जा. स्वाती आनंदाने सासूकडे परवानगी मागायला गेली, पण तिला उत्तर मिळालं, लग्न झालं की मुलींना माहेरचं ओझं सोडायला हवं. ती स्तब्ध झाली. एकेकाळी जिथे ती राजकन्या होती, आज तिथेच तिला ओझं समजलं जात होतं. आई वडिलांचा वाढदिवस आला. भाऊ खूप आग्रह करत होता. ताई, तू आली नाहीस तर मजाच नसेल. स्वातीने नवऱ्याला विचारलं, पण उत्तर आलं नाही. घरी एवढं काम आहे, तू पुन्हा माहेरी जाणार? तिला आठवलं, लग्नाआधी तिच्या वडिलांनी सांगितलं होतं, कधीही वाटलं तर बिनधास्त ये, हे तुझंच घर आहे. पण आता तिला परकं केलं जात होतं. ती वेड्यासारखी रडली त्या रात्री. तिला वाटलं, मुलगी असण्याचं हेच फळ आहे का? काही दिवसांनी तिला माहेरून फोन आला. वडील खूप आजारी होते. तिने कसलाही विचार न करता सामान भरलं आणि माहेरी पोहोचली. दरवाजा उघडताच बाबांनी तिला पाहून डोळे पुसले. बाळा, तू आलीस म्हणजे बरं वाटलं. आईने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाली, मुलीचे माहेर कधीच सोडत नाही. ते कायम तिच्यासाठी उभं असतं. त्या दिवशी तिला कळलं, माहेर फक्त भिंतीचं घर नसतं. ते सावली असते, जी आयुष्यभर आपल्या पाठीशी